श्री जाखमाता क्रीडांगण वेलशेत या मैदानावरती आपण पाहतोय सुंदर स्पर्धा। या स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2019 अटीतडीचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया, कारण वेलशेत कोळीवाडा आणि अलिशान नागोटणे दोन्ही संघ या पंचक्रोशीमध्ये अगदी नावाजलेले संघ। तर मित्रांनो, सामना सुरू होतोय। पहिल्याच चेंडूवरती जर षटकार मारला गेला तर गुमनाम यांच्यातर्फे 251 रुपयांचं इथे पारितोषिक आलंय। त्याचप्रमाणे पहिल्याच चेंडूवरती जर गडी बाद करण्यामध्ये यश आलं तरी सुद्धा हेच पारितोषिक। सामना सुरू झालाय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद। आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में, जहां पे सलमान सिद्दीक इस ओवर की दूसरी गेंद, पहला ओवर जारी है सलमान के रूप में। पावर प्ले का खेल यहां पे होता हुआ, पावर प्ले के खेल में अर्थात दो खिलाड़ी मात्र 30 यार्ड सर्कल के बाहर तैनात हो सकते हैं। हम देख सकते हैं लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात है और डीप मिड विकेट में एक फील्डर तैनात है, जीशान के रूप में लॉन्ग ऑन की दिशा में, और उसी के साथ डीप मिड विकेट आसिफ के रूप में हमें नजर आता हुआ। मिड ऑफ, मिड ऑन, कवर पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वायर लेग, इस तरह से यहाँ पे फील्ड सजती हुई। संजय जी महाडिक आपलं स्वागत। आपण कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसावं। संजय महाडिक, नागोटणे। स्ट्राइक एंड पर इस मर्तबा अनुराग फिर से एक बार खेलने की कोशिश में चक गए। गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई, स्क्वायर कट करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद। 3 गेंदें हो चुकी है, मात्र 1 रन सलमान ने इस ओवर में अब तक खर्च किया। रोहा एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं, तेज तर्रार गेंदबाजी करते हैं मगर इस मर्तबा आउट देखा ना ताव। डीप एक्स्ट्रा कवर, सीमा रेखा के बाहर गेंद, 6 रनों के लिए। संजय महाडिक, संजय जी महाडिक। धन्यवाद। तो अनुराग ने बहुत ही लाजवाब तरीके से ओवर पिच गेंद थी उसे उठाकर खेल दिया था कवर के ऊपर से, डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। फिर से एक बार सलमान सिद्दीक, जी हां, इस मर्तबा अच्छी गेंद और चीत परिचित अंदाज के साथ उसे खेल दिया था कवर की दिशा में, ढीले हाथों से ढकेल दिया था और आसानी के साथ यहां पे अपने छोर बदले 1 रन मुकम्मल कर लिया और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया 8 रन। अपने साथी बल्लेबाज को भी यहां पे खेलने का मौका देते हुए साथी बल्लेबाज समाधान, अनुराग और समाधान यहां पे सलामी बल्लेबाजी की जोड़ी मैदान में वेलशेत कोळीवाड़ा की जानिब से। इससे एक बार सलमान, राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस मर्तबा आउटसाइड द लेग स्टंप जाने वाली गेंद, अंपायर जी का इशारा यहाँ पे वाइड का। आईसीसी लॉ नंबर 22, इट्स अ वाइड डिलीवरी, ये कहना अंपायर जी का, और वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई, रनों की संख्या जा पहुंची है 9 रन। पहला ओवर प्रगति पर, पहले ओवर की एक अंतिम गेंद आना बाकी। फिर से एक बार, जी हां, इस मर्तबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी मगर कवर पॉइंट की दिशा में कमाल की फील्डिंग। अगर यहां पे गेंद को फील्ड करने में कामयाब नहीं होते तो जरूर चौका भी मिल सकता था। अपनी टीम के लिए 3 रन जरूर यहां पे बचाए। और इस बीच देखते देखते पहले ओवर की समाप्ति होती हुई, पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 10 रन। सलमान अपने पहले ओवर में 10 रन खर्च करते हुए नजर आए, उनके हाथ कोई सफलता नहीं लगी। संजय जी महाडिक आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत।
इकडे यायचंय. देवेश पाटील यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठाकडे यावं. देवेश पाटील. सन्माननीय संजयजी महाडिक यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीनं विनंती करतोय त्यांना की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. तो दोस्तों यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 10 रन. दूसरे ओवर के लिए किसे आमंत्रित यहाँ पे किया जाएगा जरूर इसका हम इंतजार करते हुए, मगर नन्ना मुन्ना जादूगर अर्थात संदीप बटारे गेंदबाजी के मोर्चे पर बहुत ही बढ़िया गेंदबाज है. एक्सपीरियंस की उनके पास कोई कमी नहीं है. तकरीबन 16-17 सालों से उनको मैं हर मैदान पर गेंदों को घुमाते हुए देख चुका हूं. आज फिर से एक बार उनके ऊपर भरोसा किया है. आइकॉन के रूप में, आइकॉन खिलाड़ी के रूप में यहाँ पे अलीशान नागोडने की टीम में प्रतिनिधित्व करते हुए उनके लिए देखिए बाएं हाथ का बल्लेबाज जब सामने है तो एक लॉन्ग लेग डीप अर्थात और उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात. एक शॉर्ट फाइन लेग. अगली गेंद, जी हां, पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप थी. ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकलती हुई गेंद. पहली गेंद से यहां पे घुमाव प्राप्त करते हुए गेंद यहां पे उछल रही है. जरूर वाइड गेंद थी मगर संदीप बटारे थोड़े से खुश होंगे क्योंकि पिच जिस तरीके से यहां पे हेल्प कर रही है. इस मर्तबा फिर से एक बार वही लाइन पकड़कर गेंदबाजी करने की कोशिश की. ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाया और फिर और बाहर की तरफ निकल गई. लेग स्पिन गेंद जरूर थी और बल्लेबाज ने भी उसे छोड़ दिया था यह समझते हुए कि यह वाइड हो सकती है. अंदाजा सही. बैक टू बैक 2 गेंदें यहां पे वाइड आने के बाद 2 रन जरूर मुकम्मल होते हुए अगली गेंद फिर से एक बार. जी हां, इस मर्तबा सही लंबाई और सही लाइन के साथ बल्लेबाज को चकाया. बाएं हाथ के बल्लेबाज समाधान इस मर्तबा कुछ कर नहीं पाए. उस गेंद को अंतिम क्षणों तक मात्र देखते रहे. कमाल की गेंद थी. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही है और उछलती हुई गेंद. यहां पे बाउंस मिल रहा है. फिर से एक बार कलात्मकता. ओहो, जोरदार अपील भी हुआ था. शायद स्टंप आउट का अपील हुआ था मगर इस अपील को अंपायर जी ने खारिज कर दिया. इस अपील में आत्मविश्वास की कमी नजर आई. उत्साह जरूर था मगर देखिए ये नन्ना मुन्ना जादूगर क्या कमाल की गेंदबाजी करता हुआ. आंख में धूल झोंकना इसी को कहते हैं. सामने से टप्पा खाने के बाद गेंद कभी अंदर की तरफ मुड़ रही है, कभी बाहर की तरफ मिल रही है और थोड़ा सा उछाल प्राप्त होता हुआ अर्थात बाउंस मिलता हुआ. और ये बाउंस बहुत ही खतरनाक होता है बल्लेबाजों के लिए. फिर से एक बार इस मर्तबा ओवर पिच गेंद जरूर थी मगर टप्पा खाने के बाद घूमती हुई गेंद बल्ले के बीचों बीच नहीं लगी. गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद डीप मिड विकेट की दिशा में फील्डर के हाथों में. सैफीबाई नागोटना निवासी आपल्याला विनंती करण्यात येत आहे आयोजकांच्या वतीनं आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याच्यानंतर भंडारे आपल्या दोघांना सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीनं विनंती करत आहोत. धन्यवाद. इस 1 रन के साथ रनों की संख्या 13 रन. ओहो, इस मर्तबा लेग स्पिन करना चाहते थे मगर गेंद घूमी जरूर थी मगर लाइन गलत थी. लेग स्टंप के बहुत ही बाहर जाने के बाद अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. हालांकि पीछे से अंदर की तरफ लाना चाहते थे. फिर से एक बार संदीप. जी हां, फिर से एक बार गेम घूमी जरूर मगर लाइन गलत है. आज थोड़े से विचलित है संदीप बटारे. संदीप बटारे यहाँ पे सोच रहे हैं कि यहाँ पे लेग स्पिन गेंद करा के लेग स्टंप उड़ाया जाए मगर बहुत ही बाहर जाने वाली गेंद अंपायर जी वाइड देते हुए अगली गेंद फिर से एक बार. जी हां, इस मर्तबा जड़ में डालने की कोशिश की थी. ओवर पिच गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेल दिया था मिड विकेट की दिशा में. मिड विकेट में फिर से एक बार अच्छी फील्डिंग. 1 ही रन यहाँ पे मिलेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई रनों की संख्या जा पहुंची है 16 रन.
दाएं हाथ का बल्लेबाज और बाएं हाथ का बल्लेबाज जब सामने आते हैं तो जरूर गेंदबाज के लिए और संगनायक के लिए ओहो डांसिंग डाउन द विकेट आगे आकर उसे खेल दिया डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद 6 रनों के लिए। बहुत ही बढ़िया यहाँ पे सुमधुर संगीत सुनाते हुए आमच्या राजाला साथ द्या। अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ इस मरतबा फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास किया था। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और संदीप बटारे एक लंबी दौड़ लगा के उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को फील्ड किया। तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई रनों की संख्या जा पहुंची है 23 रन, 23 रन ऑन स्कोर बोर्ड। पहले ओवर में 10 रन खर्च किए थे सलमान सिद्दीक ने और दूसरे ओवर में संदीप बटारे ने 13 रन खर्च किए हैं। दोनों भी गेंदबाजों के पास यहाँ पे किसी भी तरह का विकेट उनके नाम नहीं है, यही एक चिंता का विषय। और बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बहुत ही खुशखबरी कि उन्होंने अब तक कोई भी विकेट नहीं खोया है। अनुराग खेल रहे हैं एक छक्के की सहायता से 8 रन बनाकर, जबकि समाधान खेल रहे हैं एक छक्के की सहायता से 10 रन बनाकर। बहुत ही अच्छी साझेदारी यहाँ पे पहले विकेट के लिए पनपती हुई। दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल यहाँ पे नजर आता हुआ। 2 ओवर अभी भी आने बाकी है। इस बीच नए गेंदबाज नमूदार होते हुए नए गेंदबाज आसिम अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। देखिए अलग अलग तरह के नाम होते हैं। ये है आसिम और आसीन भी नाम होता है, यासीन भी नाम होता है, आसिफ भी नाम होता है। हालांकि आसीन एक बॉलीवुड की और टॉलीवुड की एक सुंदर अभिनेत्री का भी नाम है। गजनी में जिन्होंने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था अपने अभिनय का, वो आसीन और यहाँ पे आसीम एम। चलिए राइट आर्म राउंड विकेट आसिम की पहली गेंद, फुल टॉस गेंद उसे खेल दिया 2 खिलाड़ियों के बीच में नहीं, सीधा फील्डर के हाथों में और इसी के साथ ये पहला झटका। तो इसी के साथ पहले विकेट का पतन, पहला विकेट खोया है वेलशेद कोलीवाड़ा ने। सलामी बल्लेबाज समाधान अपने टीम के लिए 10 रनों का उन्होंने योगदान दिया और एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में, छक्का लगाने की कोशिश में चूक गए और डीप मिड विकेट की दिशा में बहुत ही बेहतरीन फील्डिंग का नजारा हमें देखने को मिला। उनकी जगह नए बल्लेबाज देवेंद्र नॉन स्ट्राइक इन पर। फिर से एक बार आसिम, जी हाँ इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप, मगर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी, थोड़ी सी उछलती हुई गेंद अंपायर जी की तरफ से। कोई भी इशारा नहीं, मगर बल्लेबाज जरूर एक कटाक्ष डालते हुए, शक की निगाह से जरूर देखते हुए अंपायर की तरफ, मगर अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं। फिर से एक बार आसिम ने कमाल की शुरुआत की है, बहुत ही बढ़िया शुरुआत। फिर से एक बार यहां पे प्रभावित किया अपने बाउंसर से, लाजवाब गेंदबाजी आसिम की, क्या कहने आसिम के। अर्थात ये तीसरा ओवर जारी है, बल्लेबाजों की अर्थात आंखें यहां पे जम चुके हैं, बल्लेबाज सेट हो चुके हैं, मगर फिर भी लगातार 3 गेंद यहां पे बिंदी की है आसिम ने। लाजवाब इसी को कहते हैं दोस्तों, एक एक गेंद कितनी मौल्यवान होती है, महत्वपूर्ण होती है। और यहाँ पे देखिए लगातार 3 गेंदें डॉट की है। 4 ओवर के मैच में इस तरह की गेंदबाजी करना जरूर अपने आप में एक बहुत बड़ी बात। अगली गेंद फिर से एक बार आसिम, जी हाँ इस मरतबा ओवर पिच गेंद कर गए थे, उसे सीधे बल्ले से खेल दिया। लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंदबाज के सर के ऊपर से गेंद चली गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए।
4 गेंदें हो चुकी है, पहली मर्तबा यहाँ पे रन दिखाई देते हुए इस मर्तबा बैकफुट पे जाके पंच किया जरूर, मगर लंगोन की दिशा में गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। ओहो, अच्छा खासा ओवर, उसका विश्लेषण 2 ही गेंदों में बिगाड़ दिया है बल्लेबाज अनुराग ने। 1 चौका 1 छक्का, 2 बड़े स्ट्रोक लगातार आते हुए। इस बीच आउटसाइड द ऑफ स्टंप मनोवैज्ञानिक दबाव साफ यहां पे झलकता हुआ अंपायर जी ने अपने पैरों को फैलाया और इशारा कर दिया वाइड का, वाइड के रूप में 1 रन भी यहां पे जुड़ता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई, रनों की संख्या जा पहुंची है 24 रन। पहले ओवर में 10 रन, 34 रन, 34 रन ऑन स्कोर बोर्ड। पहले ओवर में 10, दूसरे ओवर में 13। जी हां, इस मर्तबा आउटसाइड दी ऑफ स्टंप जरूर गेंद थी, मगर उसे जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास किया और इसी वजह से गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद कारपेट के सहारे काउ कॉर्नर की दिशा में चली गई। वहां पे गेंद जीशान के जरिए से फील्ड होती हुई 1 ही रन यहां पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई, रनों की संख्या जा पहुंची है 35 रन। मेरे गुणलेखक जी नीरज बहुत ही खूबसूरत, बहुत ही लाजवाब यहाँ पे गुणलेखन का काम को अंजाम देते हुए पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में अर्थात 23 रन हो चुके थे और तीसरे ओवर की समाप्ति के बाद 35 रन यहाँ पे हो चुके हैं। अर्थात 12 के औसत से तकरीबन यहाँ पे रन जो बनाए जा रहे हैं, जो काफी नहीं होगा ऐसा मुझे प्रतीत होता हुआ पहले नजर में, क्योंकि हमने यहाँ पे देखा हर ओवर में तकरीबन 15-20 रन आसानी के साथ बन सकते हैं। नए गेंदबाज इस बीच मुजीब आलेकर भी एक कमाल का होशियार, चाणाक्ष, बुद्धिवान एक गेंदबाज है। गेंदों को कभी स्लोअर वन, कभी फास्टर वन, कभी यॉर्कर, कभी इन स्विंगर, कभी लेग स्पिन, इस तरह की विविधता, वर्सटाइल गेंदबाजी। मुजीब रिफाई नए गेंदबाज मुजीब रिफाई अपना पहला ओवर, पहली गेंद बाएं हाथ से राउंड विकेट। इस बीच कमाल का स्क्वायर कट, ओहो, लाजवाब प्योर क्रिकेटिंग शॉट, सीमा रेखा के बाहर, 4 रन। तो देखिए पहली गेंद जस्ट शॉट, थोड़ी सी शॉट थी, बैकफुट पे गए, उसे पंच कर दिया। पंच में इतनी ताकत थी, देखते देखते गेंद सीमा रेखा के बाहर, डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर चली गई। 4 रन वसूले पहली गेंद के ऊपर और मुजीब के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव, क्योंकि पहली गेंद के ऊपर आक्रमण की धार को तेज कर दिया। जी हां, इस पर दबा ओवर पिच गेंद थी, मगर आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, खड़े खड़े यहां पे खेलना चाहते थे। ओवर पिच गेंद को बॉलर के सर के ऊपर से खेलना चाहते थे। यहाँ पे फुटवर्क का इस्तेमाल करने की जरूरत, गेंद के पिच तक जाने की जरूरत, गेंद के नीचे जाएंगे तो ही यहाँ पे गेंद मिडल हो सकती है, मगर ताकत का इस्तेमाल इस मर्तबा देखने को मिला। जरूर यहाँ पे फुटवर्क भी अगर होता तो नतीजा अलग होता। जी हाँ, इस मर्तबा बैकफुट पे गए, उसे खेल दिया जरूर कवर की दिशा में, डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर जीशान वहां पे मौजूद, मगर जीशान जब तक उस गेंद तक पहुंचेंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट के साथ 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए। इन 2 रनों के साथ रनों की संख्या जा पहुंची है 41 रन। अभी भी 3 गेंदें आना बाकी है। 3 गेंदों में मुजीब रिफाई ने 6 रन खर्च किए हैं। हालांकि सही और अच्छी गेंदबाजी फिर भी मैं कहूंगा, क्योंकि गेंद पुरानी हो चुकी है और यहाँ पे ऑफ स्टंप पर फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर उल्टे हाथ से खेलने का प्रयास किया था, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, और फिर से एक बार यहाँ पे बाय के रूप में 1 रन जरूर मिलेगा, मगर बाल बच गए। मुझे भी इस मर्तबा गेंद अगर बल्ले से लगती तो जरूर 4 रन आसानी के साथ यहाँ पे मिल सकते थे। टाइमिंग सही होना बहुत ही जरूरी होता है। ये खेल जो है, क्रिकेट का खेल, वो टाइमिंग के ऊपर निर्भर करता है। अर्थात
गेंदबाज भी अगर बल्लेबाज को परखते हुए गेंदबाजी करेंगे, वक्त की नजाकत को देखते हुए गेंदबाजी करेंगे, तो ही गेंदबाज यहाँ पे बल्लेबाजों के ऊपर हावी हो सकते हैं। और बल्लेबाज के पास टाइमिंग अगर सही हो तो किसी भी गेंदबाज के छक्के छुड़ा सकता है। जी हाँ, ये देखिए लेग स्पिन गेंदबाजी। ओ ये भी चतुराई उन्होंने दिखाई, अपनी कलात्मकता, अपना कौशल्य और अपना हुनर यहाँ पे बिखेरते हुए। ये है असली गेंदबाज और सही गेंदबाज होने की निशानी। किसी भी बल्लेबाज को परेशानी का ये सबब बन सकते हैं, क्योंकि ये बल्लेबाज ने अपेक्षा नहीं की थी, बल्लेबाज बिल्कुल तैयार नहीं थे और अचानक उन्होंने लेग स्पिन करते हुए, स्लोअर वन लेग स्पिन होती यहाँ पे, और इसी वजह से बल्लेबाज चक गए। इस बीच ऑफ स्टंप गेंद, मगर निगेटिव गेंदबाजी, ऑफ स्टंप पर सेफ जोन में गेंद डालते हुए और दूसरे रन के लिए रनआउट के रूप में वापिस आना पड़ेगा। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर। आणि बाउन्सर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं। आपले मित्र इथे आपली वाट पाहतायत आणि पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे चेंडू देण्याचा। स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण चेंडू द्यायचे आहेत। तर मित्रांनो, आपण पाहतोय 4 षटकांचा हा खेळ। पहिल्या सत्राची समाप्ती आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर माझे गुणलेखक नीरज पारंगे मला सांगत असताना धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44 आणि जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये 45 धावांची गरज, अर्थात 9 धावांच्या सरासरीनं येथे धावा जमवायच्या आहेत। तसं म्हटलं तर हे सोपं आव्हान, कारण हे मैदान आपण पाहतोय फलंदाजांसाठी नंदनवन, फलंदाजांसाठी पोषक अशी खेळपट्टी आणि वातावरण, आणि त्याचप्रमाणे हे आउटफील्ड फास्ट असलेलं मैदान। या मैदानावरती जर व्यवस्थित चेंडूवरती टाइम केला तर नक्कीच इथे आपल्याला चौकार अगदी आरामात सहजगीत्या लिलेया मिळू शकतो। किंवा शैलेश शेलार, ग्रामपंचायत नवनिर्वाचित विधायक शैलेशजी शेलार, आपण आमच्या रसिकांमध्ये कुठे असाल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन बसावं। शैलेश पवार, शैलेश शेलार। तत्पूर्वी पेन डोंगरी आणि अलिबाग या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं। पेन डोंगरी आणि अलिबाग, चला मित्रांनो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यावं। पेन डोंगरी नागोठणा ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय ज्ञानेश्वर साळुंखे साहेब, आपण या ठिकाणी आलेला आहात, कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी। संजय भाई माडिक आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत, कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे। पेन डोंगरी आणि अलिबाग, चला लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं आणि टॉस करून घ्यावा। त्याचप्रमाणे सन्माननीय प्रसाद कोळी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यावं। चला, पेन डोंगरी संघनायक आणि अलिबाग संघाचे संघनायक, पेन डोंगरी संघाचे संघनायक येथे आलेले आहेत। अलिबाग संघाचे संघनायक मित्रांनो, जो मधला वेळ आहे त्या मधल्या वेळेमध्ये नाणेफेकीचा कौल होणं अपेक्षित आहे। चला लवकरात लवकर, एकदा सामना सुरू झाला की मध्ये डिस्टर्ब करणं योग्य असणार नाही, कारण ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण जगभरात पाहिली जाते आणि त्यासाठीच एक नीटनेटकेपण, व्यवस्थितपणा असणं फार गरजेचं आहे। कृपया आम्हाला सहकार्य करावं। चला लवकरात लवकर आपण व्यासपीठाकडे यावं। अलिबाग संघाला विनंती, त्यांच्या संघनायकाला विनंती, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यावं।
तर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा आलाय. 4 षटकांचा हा सामना जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष्य. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय सुफियान सिद्दीक आणि त्याचा साथीदार रिझवान हाफिज. आपण पाहतोय अलिशान नागोडणे या संघातर्फे सलामीचे फलंदाज म्हणून अवतरित झालेले असताना पहिलं षटक अर्थातच रिस्ट्रिक्शनचं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे इथे क्षेत्ररक्षण सजवले. एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, त्याचप्रमाणे शॉर्ट स्क्वेअर लेग. पहिलाच चेंडू लॉंग लेगच्या दिशेने भिरकावलाय. चेंडू सीमा रेषा बाहेर, चौकार. आणि पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय चौकारानं आपलं खातं उघडलंय, आपल्या संघाचं सुद्धा खातं उघडलंय. आणि पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवागची इथे आठवण करून देणारा हा फटका. आणि यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू आणि मोठा फटका. चेंडू डी पॉइंट, सीमा रेषा बाहेर, षटकार. वीरेंद्र सेहवाग यानं 2011च्या विश्वचषकामध्ये लागोपाठच्या 5 सामन्यांमध्ये अशाच प्रकारे आपलं स्वतःचं खातं उघडलं होतं, ते म्हणजे चौकारानिशी. आणि असं अर्थात त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्याने 28 वेळा केलंय. आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका, डी पॉइंट, सीमारेषा बाहेर, चौकार. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके, 14 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागलेले आहेत पहिल्या 3 चेंडूंमध्येच. आणि सुफियान सिद्दीक हा एक मोठा खेळाडू का आहे, दादा खेळाडू का आहे, पुन्हा एकदा तो आपलं नक्कीच इथे प्रभुत्व गाजवतोय. यावेळेस बॅकफुटवरती गेला, पंच केला होता, परंतु यावेळेस मात्र मिड ऑफच्या दिशेनं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची इथे संधी उपलब्ध नाहीये. आणि फलंदाजांना मात्र इथे थांबावं लागतंय. एक निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू आणि कव्हर पॉइंटच्या दिशेनं ठोकला होता, परंतु आपण पाहतोय काहीच खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच कारणास्तव एक धाव इथे आरामात पडून पूर्ण होते. आणि या एका धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 15 धावा. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, 15 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे अनुराग यानं शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील बाकी आहे, अर्थात तो फेस करण्यासाठी, त्याचा समाचार घेण्यासाठी हाफिज रिझवान. यावेळेस मात्र बॅकफुटवरती गेला रिझवान आणि आपण पाहतोय त्या चेंडूला दिशा दिली, कट केलाय आणि स्वीपर कव्हरच्या दिशेनं आपण पाहतोय तो चेंडू गेला होता आणि अगदी आरामात इथे 2 धावा पळून पूर्ण केल्यात. पहिलं षटक काहीच महागडं षटक, कारण 9 धावांच्या सरासरीनं जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असताना फलंदाजांनी आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा इथे जोडल्यात. अर्थात जवळजवळ इथे दुहेरी स्पीड आपल्याला पाहायला मिळतोय, दुहेरी वेग अर्थात धावांचा पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल वेलशेत कोळीवाडा या संघाला, तर नक्कीच टिचून गोलंदाजी करावी लागेल. काही प्रमाणात इथे गडी बाद करावे लागतील आणि त्याचप्रमाणे फलंदाजांना इथे धावांपासून वंचित ठेवावं लागेल. मोठ्या फटक्यांवरती जर अंकुश ठेवण्यामध्ये गोलंदाज इथे सक्षम ठरला तरच येथे सामना जिंकण्याची पुन्हा एकदा सुवर्ण संधी इथे उपलब्ध होऊ शकते. गोलंदाज आपण पाहतोय आर्यन, नवीन गोलंदाज, आपलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक मात्र दुसरं षटक घेऊन येतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, त्याचप्रमाणे डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे सीमारेषेच्या जवळ. त्याचप्रमाणे ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर
मिड ऑफ कव्हर पॉइंट आणि त्याचप्रमाणे एक फ्लाय स्लिप आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजलंय. इथे गडी बाद करावेच लागतील, कारण जोपर्यंत आपण गडी बाद करणार नाही तोपर्यंत फलंदाजांवरती कोणत्याही प्रकारचं दडपण मात्र येणार नाही. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा आणि चांगल्या प्रकारे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण, अन्यथा इथे 4 धावा मिळू शकल्या असत्या. गोलंदाजांचं वय आपण पाहतोय फार कमी वय, अनुभव कमी, परंतु त्यांच्याकडे असलेलं पोटेन्शियल टॅलेंट मात्र कमी नाहीये. त्यांच्याकडे असलेलं कॅलिबर अर्थात जबरदस्त विश्वास या गोलंदाजावरती अर्थात आर्यनवरती नक्कीच दाखवलाय. काल सुद्धा आपण यांना पाहिलं होतं आणि आज आपण पाहतोय त्यांना गोलंदाजी करत असताना एक चांगला रिदम. यावेळेस मात्र बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू झेल घेण्याची नामी संधी, परंतु दवडली जाते आणि आपण पाहतोय इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि दुसरी धाव सुद्धा इथे पडून पूर्ण होते. अर्थात एक भारदार शरीर यष्टीचा फलंदाज सुफियान सिद्दीक जरी असला तरी तो धावण्यामध्ये सुद्धा आपल्या फिटनेसमध्ये कोणत्याही प्रकारचा कमी नाहीये हे नक्कीच तो दाखवतोय. जबरदस्त शरीर यष्टी असून सुद्धा मोठे फटके खेळतोय, त्याचप्रमाणे चतुराईनं धावा सुद्धा चोरतोय. यावेळेस मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आणि सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. तीन चेंडू झालेले आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये आर्यन या गोलंदाजानं आपण पाहतोय आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आली, तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका अर्थात षटकार पाहिला आणि आता पुन्हा एकदा आर्यन. यावेळेस कव्हर वन पद्धतीचा चेंडू ओळखला होता, परंतु आपण पाहतोय आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी होतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच कारणास्तव एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागतंय. या एका धावेनं धावसंख्येला आकार मिळतोय, धावसंख्या वाढून पोहोचते ती म्हणजे 26 धावा. अजूनही या षटकातले 2 चेंडू येणं शिल्लक. आर्यन नक्कीच चांगली गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आणि यावेळेस मात्र झेल टिपण्याची नामी संधी लॉंग ऑनच्या दिशेनं फसवलाय तो म्हणजे रिजवान याला आणि पहिला गडी बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तर आर्यन यानं आपल्या भात्यातलं एक अस्त्र इथे वापरलं. क्रिकेटच्या या मैदानावरती मग तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना असो किंवा आंतरराष्ट्रीय खेळ असो किंवा टेनिस क्रिकेटचा खेळ असो, या अस्त्राचा वापर आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. स्लोवर वन चेंडू टाकला आणि त्या चेंडूवरती अर्थात फलंदाजाला फसवलं, पहिला गडी बाद केलाय तो म्हणजे आर्यन यानं. आता मात्र त्याच्या समोर असणार आहे तो म्हणजे सुफियान सिद्दीक. फुल टॉस चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आपण पाहतोय चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चेंडू अडवलाय, 1 धाव इथे मिळणार आहे. आर्यन यानं एक जरी षटकार खाल्ला असला तरी एक महत्वपूर्ण बळी नक्कीच त्यानं आपल्या संघासाठी इथे मिळवलाय. पाहता पाहता आपण पाहतोय 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे माझे गुणलेखक नीरज पारंगे मला सांगत असताना 27 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आर्यन यानं 10 धावा खर्च केल्या आणि एका गड्याला तंबूच्या आसऱ्यासाठी पाठवलं. तंबूची वाट दाखवली. नक्कीच चांगलं षटक मी म्हणेन. पहिल्या षटकामध्ये अर्थात पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये गोलंदाजी करणं नक्कीच एक मोठी कसोटी असते. 27 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 आणि दुसऱ्या षटकामध्ये 10, अशा एकूण 27 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी
अजूनही 12 चेंडू आणि 18 धावांची गरज जिंकण्यासाठी आलिशान नागोटणे या संघाला. आपण पाहतोय त्यांचे दोन आयकॉन खेळाडू अर्थातच सुफियान सिद्दीक मॅन फ्रॉम रोहा आणि त्याचप्रमाणे सलमान सिद्दीक मॅन फ्रॉम रोहा तालुक्यातील हे दोन आयकॉन खेळाडू, मातब्बर खेळाडू, गाजलेले खेळाडू आणि मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे खेळाडू. नवीन गोलंदाज तत्पूर्वी आपण पाहतोय आकाश येतोय. आकाश आपलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. डावखुरा गोलंदाज डाव्या हाताने आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. अर्थात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आणि चेंडू मात्र गणीभाई अर्थात सुफियान सिद्दीकला चकवतोय, फसवतोय, डोळ्यामध्ये धूल टाकून आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सुंदर गोलंदाजी. अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि फलंदाजांवरती वचक आपण ठेवू शकता आणि किंबहुना सामना इथे फिरवू सुद्धा शकता. हा आत्मविश्वास आहा आणि आपल्याला तेच पाहायला मिळालं. चेंडू आकाशात, आकाशाला गवसणी घातले परंतु चांगला झेल. आणि ज्या विकेट अर्थात जो फलंदाज इथे हवा होता, ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट आपण पाहतोय. अर्थात आकाश आपल्या संघाला काढून देतोय आणि सुफियान सिद्दीक बाद झाल्यानंतर आपण पाहतोय आलिशान नागोटणे या संघातर्फे नवीन फलंदाज मजहर गौरी, जिसके हाथ में उनकी टीम की जीत की डोरी, वो मजहर गौरी 07 नंबरची जर्सी परिधान केलेला महेंद्रसिंग धोनी अर्थात माहीची आठवण इथे करून देणारा हा आकडा आणि जर्सी नंबर. परंतु आकाश याला मानावंच लागेल. आकाश 20 वर्षाचा हा खेळाडू, परंतु ज्या पद्धतीनं ज्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय यावेळेस पुन्हा एकदा बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. फलंदाजांकडे कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नाहीये. फलंदाज सलमान सिद्दीक त्याला अर्थात सरळ बॅटने खेळून काढतायत, कार्पेटच्या आधारे खेळून काढतायत आणि तो चेंडू आपण पाहतोय जातोय तो म्हणजे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक धाव इथे मिळते आणि पहिल्यांदा आपण पाहतोय मजहर गौरी स्ट्राईक एंड वरती असणार आहे. या फलंदाजामध्ये नक्कीच काहीतरी आगळं वेगळं करण्याची क्षमता आहे. ज्या ज्या वेळेस मैदानावरती जात असतो त्या वेळेस असे वेगवेगळ्या प्रकारचे तो फटके खेळत असतो, त्याचा काही नेम नाहीये. आणि गेल्या वर्षी भन्नाट फॉर्मात असलेला हा खेळाडू आता मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करणार नक्कीच हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार. आणि इथे मात्र डीप मिड विकेटच्या दिशेनं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तितकाच चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आकाश यानं कमाल केले, सामना फिरवलाय. कारण आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू आणि मात्र 2च धावा खर्च करतोय. एक गड्याला त्याने तंबूचा रस्ता सुद्धा दाखवलाय. पुन्हा एकदा आकाश. यावेळेस मात्र चेंडू हवेत, चेंडू गगनात आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर. आणि ज्या षटकारांची इथे प्रतीक्षा होती, अपेक्षा होती, आपण पाहतोय तो षटकार येतोय तो म्हणजे सलमानच्या बॅट मधून. कारण थोडस नक्कीच एक चिंतेचं वातावरण इथे तयार केलं होतं, ते म्हणजे आकाश यानं. आकाश पुन्हा एकदा सज्ज, परंतु खराब चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. आणखी एक दणदणीत षटकार.
धन्यवाद डीजे. हा. उदय गद्रे एक क्रिकेटर आहेत उत्कृष्ट, आणि योगेश पवार रणजीपट्टू, माजी रणजीपट्टू, दोघांना मी विनंती करत आहोत आमच्या या समालोचन कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचे आहेत. उदयजी गद्रे आणि योगेश पवार, कृपया आपण रसिकांच्यात कुठे असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. नक्कीच सांगतो. माईक चालू होता मित्रांनो. 4 धावांची गरज, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अलिशान नागोटे या संघाला 4 धावांची गरज. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41, 3 गडी बाद, सॉरी 2 गडी बाद, 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता मात्र 4 धावांची गरज. अलिशान नागोटना आपण पाहतोय अर्थात विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेली आहे, परंतु पुन्हा एकदा आपल्याला विसरता येणार नाही ते म्हणजे हा खेळ क्रिकेटचा आहे. या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राव होण्यास वेळ जात नसतो आणि आपण ते प्रात्यक्षिक. आणि यावेळेस पुन्हा एकदा झेल टिपण्याची नामी संधी दवडली जाते आणि एक जीवनदान मजर गौरीसाठी. प्रतीक पाटील या गोलंदाजानं काल आपल्या संघाला एक सनसनाटी विजय अशाच प्रकारे दिला होता. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना मात्र 2च धावा खर्च केल्या होत्या. तशाच प्रकारची गोलंदाजी करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल तो म्हणजे राहुल याचा, परंतु मजहर गौरी याला मात्र कोणत्याही प्रकारचा इथे फरक पडत नाहीये. तो आपल्याच त्वरेनं आपल्याच त्वेषानं खेळतोय आणि सामना अगदी सहज जिंकून देतोय. मनपूर्वक अभिनंदन.